हे प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लफडे बंद होतील असं नाहीये. ते 3 टायर एसी मधून 2 टायर एसी मध्ये जात आहे. ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे 27 लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं, आतापर्यंत त्यांनी 8 कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे. ते भाडं चालू राहावं याच्याकरता ते जात आहेत. त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये 10 कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे. ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली हे त्यांना माहिती आहे. त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे. बुलढाणा अर्बनची अडचण आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः 10 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे. कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सनुसार. ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याच दिवशी त्यांचं सभासत्व केलं पाहिजे, ते त्यांना लपवायचं आहे. गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर 10 कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे. ते अजूनपर्यंत भरलेले नाही. उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे. 24 तारीख त्याला आहे. त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात. ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत. आणि याच्याने काय अजितदादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल. फार सुंदर माणसं तपासलेत त्यांनी देवकरप्पासारखे. त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता. देवकर म्हणतात की गुलाबराव पाटील जे म्हणतात ते अतिशयोक्ती बोलतायत. असं कुठलाच घोटाळा त्याला जर केला असता तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली असती. कारवाई काय लगेच रस्त्यावर पडलेली नाही आहे. आणि आता 6 महिने का तोंड बंद होतं. शिंदे साहेबांची बैठकीच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते. माझ्याबरोबर आणि शिंदे साहेबांवर यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले. हे कोणाचे लॉयल नाहीये. यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे. त्यांनी नाही म्हणावं. हो, अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे लोक आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणार आश्रय घेण्याकरता. दुसरं काय नाही, त्यांचा काहीच घोटाळा नाही. ते जात आहे बिना घोटाळ्याचे जात आहे. पण भाऊ इकडचे जे लोक आहेत विरोधातले ते अस्वस्थ झाले असं वाटतंय का तुम्हाला? कारण प्रवेश वाढले जातात महायुतीमध्ये जाणार. आम्ही काय अस्वस्थ? आमच्याकडे दोस्त आहे का विरोधातले लोक जे आम्ही नाही घाबरत कोणाला. महाविकास आघाडीतले लोक 5 वर्षांनी यावं त्यांनी अंकी मैदानात तयार आहे. आपण कुस्ती खेळायला. महाविकास आघाडी गाडीची हवा काढली जाणार. माझ्या भरून गेल मी पुन्हा काढली तर. माझे मित्र आहेत ते त्यांनी गाडीची हवा काढली मी भरून गेल. शरद पवार गटातले जे प्रवेश वाढलेले आहेत अजितदादांच्या गटामध्ये त्याच्यामुळे असं एक समोर येत आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची सुरुवात झाली असं. आपल्या हातात काय? त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे. त्यांनी यावं नाही यावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण ज्यांची भाषणं तपासावी, यांनी काय काय भाषणं केली देवकरप्पांची, सतीश अण्णांची, यांनी किती स्मृती सुमनं अजितदादांवर उधळली होती हे बघावं. भाजपच्या उमेदवाराला पाडण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे. आणि आता त्यांना घेऊन काय फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही वातावरण नाही. यांचं काही राहिलेलं पण नाही. संघर्ष असाही आहे ना, तसंही राहणार आहे. जो आमच्या महायुतीमध्ये आता येतं ते आम्ही त्यांच्याकडे येत नाही, ते आमच्याकडे बळजबरी येत आहे. आम्ही थोडी बोलवलं त्यांना. आता संजय पवार आणि त्यांचं कसं जमेल तेच बघावं लागेल आपल्याला. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यावर रोहित पवार म्हणतायत भरत गोगावलेंना 5 वर्ष वाट पाहावी लागणार. तुम्ही म्हणा हे जात भरत गोगावले नंतर पाहू. हे द्यावी लागते जबाबदारी. मात्र दादा भुसे अमरावतीला झाले, मग तिथले पालकमंत्री झाले का? ते असं नसते. 4 तारखेला दोघी ठाकरे बंधू परत येत आहेत परदेशात. येऊ द्या ना, स्वागत करायला जाऊया आपण सगळे.